कस्वावतार प्रयोजनम. आता हे शॉर्टकट मध्ये एका प्रश्नाचं उत्तर सांगतोय, पुढे विस्तारानं तेच आपल्याला पाहायचंय. भगवंताच्या अवताराचं प्रयोजन काय, भगवान का अवतार घेऊन येतो म्हणले प्रयोजनम सतो रक्षा. त्याचा अर्थ आहे का, जे भक्त त्यांनी स्वतः करता काहीच मागत नाहीत आणि अखंड भगवंताचं चिंतन करतात. शास्त्र सांगतं देवाला शरण जा, म्हणून देवाला शरण जाऊन देवाचंच भजन जन्मभर करत राहतात. मग देव काय करतो, देव त्यांचं संरक्षण करण्याकरिता येतो. प्रमाण सांगतो, घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो आणि भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. तो तर त्याचा धंदाच आहे, देवाचा धंदा आहे महाराज. काय धंदा आहे, भक्तांचा सांभाळ करणं हा देवाचा धंदा आहे. पण कधी येतो, कोणत्या वेळेला त्यांनी सांभाळ करतो. भक्तांचा पण काही धंदा असला पाहिजे ना. त्याचे भक्त सुद्धा धंदा करतात. काय धंदा करतात, दिनरजनी म्हणा, दिनरजनी हाची धंदा, 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 दिनरजनी हाची धंदा करीतो. म्हणून भक्तांना सांभाळणं याच्याकरिता भगवंताचा अवतार होतो. प्रयोजनम सतो रक्षा, त्या भक्तांचं रक्षण करण्याकरिता देव येत असतो. हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. किम कर्म, भगवान कर्म काय करतो म्हणले, कर्म सृष्ट्यादी लक्षणम, सृष्टीला निर्माण करणं हे भगवंताचं कर्म आहे. तो संपूर्ण सृष्टी निर्माण करतो. मग म्हणले के अवतारश्य, भगवंतानं अवतार किती घेतले म्हणे, अनंत अवतार घेशी भक्ता करणे. अनंत अवतार घेतो, अवतारांच्या राशी तो हावभावी टेवली. अनेक अवतार भगवंताने घेतले. आपल्या धर्मामध्ये अवताराची कल्पना आहे महाराज. अवतार त्यांनी आपल्या धर्मात पाहिलं, इतर धर्मामध्ये देवाचा अवतार मानला जात नाही. आपल्या धर्मामध्ये विशेष असणारा भाव आहे, त्या भावनेनं भगवंताला प्रगट व्हावं लागतं. याला जोडून मला अनेक दृष्टांत तुमच्या समोर सांगता येतील. दृष्टांत सांगून वेळ दवडणं योग्य नाही, मूळ कथा पण सांगितली पाहिजे, म्हणून त्यातला भाव सांगतोय. पण भगवान त्यांनी अवतार धारण करून येतो. या भागवतामध्ये भगवंताचे 24 अवतार सांगितले. किती अवतार देवाने घेतले म्हणे, 24 अवतार आहेत. त्या 24 अवतारांची यादी त्यांनी पुढे पाहायला मिळते. कोणकोणते अवतार भगवंताने घेतले म्हणे, पहिला अवतार भगवंताने घेतला सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार किंवा सुजात. 4 त्यांनी भावंड आहेत, हे भगवंताचे अवतार आहेत. दुसरा अवतार भगवंताचा त्यांनी वराह अवतार. तिसरा अवतार भगवंताचा नारद अवतार, देवर्षी नारद हा भगवंताचा अवतार आहे. चौथा अवतार त्यांनी धर्म आणि मूर्तीच्या घरी भगवान नर आणि नारायण रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाले. 5वा अवतार भगवंताने घेतला सिद्धानाम कपिलो मुनी, कपिल महामुनी हा भगवंताचा अवतार आहे. हे क्षेत्र त्यांनी महाक्षेत्र आहे. इथं कपिल महामुनींचं स्थान आहे, मंदिराच्या मागच्या बाजूला. मी गुरुजींबरोबर रोज बोलतो, पण आम्हीच उशिरा येतो आहोत म्हणून जाता येत नाही. पण तिथं दर्शनाला सर्वांनी वेळ मिळाल्यावर नक्की जावं. पलीकडच्या बाजूला कपिल भगवान आहे. 6वा अवतार भगवंताचा दत्त अवतार, दत्तात्रय हा भगवंताचा अवतार आहे. 7वा अवतार त्यांनी यज्ञ अवतार. 8वा अवतार वृषभदेव, वृषभदेव अवतार. जैन धर्मामध्ये वृषभदेवांना प्रथम तीर्थंकर मानलं जातं
आणि आपल्या धर्मामध्ये भगवान विष्णूचा अवतार मानलं जातं. म्हणून त्यांनी महाराज वृषभदेव हा भगवंताचा अवतार आहे. यानंतर त्यांनी नववा अवतार आहे पृथ्वी अवतार. पृथू नावाचा राजा, या राजाने त्यांनी पृथ्वीवरती आणि नगर रचना त्यांनी तयार केली. भगवंतानं स्वतः अवतार घेऊन हे विशेष कार्य केलेलं आहे पृथ्वी अवतार. यानंतर त्यांनी 10वा अवतार आहे मत्स्य अवतार. 11वा अवतार आहे कश्यप अवतार. 12वा अवतार आहे धन्वंतरी अवतार. 13वा अवतार आहे मोहिनी अवतार. 14वा अवतार आहे नरसिंह अवतार. आपण दश अवतारांची परंपरा पाहतो, त्याच्यामध्ये नरसिंह अवतार चौथा असतो. मत्स्यापासून 4 तो नरहरी असं म्हणतात की नाही, म्हणून चौथा अवतार त्यांनी मानला जातो. पण इथं 14वा अवतार आहे. 15वा अवतार आहे वामन अवतार. 16वा अवतार आहे परशुराम अवतार. 17वा अवतार आहे वेद व्यास, ज्यांनी ही पुराण जगाच्या समोर सांगितली. वेद व्यासजी महाराज भगवंताचा अवतार आहे. 18वा अवतार आहे राम अवतार. 19वा अवतार आहे बलराम अवतार. आणि आता 20वा अवतार. विसावा कळतो ना सर्वांना? विसावा प्रसिद्ध शब्द आहे महाराज. विसावा म्हणजे विश्रांती. विसावा म्हणजे थकवा जाण्याकरिता एका जागेवर त्यांनी थांबणं, त्याला विसावा म्हणतात. विश्रांती, विसावा अवतार. माणसाला विसाव्याची गरज असते. लोकांना विसावा मिळतच नाही. लोक देतात पण नंतर बऱ्याच लांब गेल्यानंतर एखादा असा पॉइंट असतो, थांबा इथं विसावा आहे म्हणतात. आता ते मढ एवढ्या लांब नेऊन त्यांनी विसाव्याला थांबवायचं. मग काय करतात, खाली ठेवा. मग विसावा देतात आणि पुढचे खांदेकरी मागे होतात आणि मागचे खांदेकरी पुढे होतात. आता कोणाला विसावा आहे होतो? तो विसावा मढ्याला नाही, त्या खांदेकऱ्यांना नाही. एवढं मोठं उचलून न्यायचं लांब, खांदे अवघडून जात असतील ना, म्हणून पुढचे मागे मागचे पुढे म्हणजे खांदे बदलून घ्यायचे. हा त्यातला भाग आहे, खांदे बदला म्हणतात. विसावा मेल्यावर त्यांनी विसावा नसतो. विसावा जिवंतपणेच प्राप्त करून घ्यायचा असतो, विश्रांती. पण माणसाला विश्रांती नाही ना महाराज. सतत धडपड, हे करायचं ते करायचं, सतत धडपड. ही धडपड कुठपर्यंत चालते लोकांची? जोपर्यंत धड पडत नाही तोपर्यंत धडपड चालूच असते महाराज. कधीच शांत होत नाही, सतत धडपड चालूच आहे. कशा करता तरी त्यांनी धडपड आहेच. धडपड केली पाहिजे, धावपळ केली पाहिजे. करी ऐसी धावी चित्त लावे चरणापे. भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी चित्त लावण्याकरिता धडपड केली पाहिजे. भगवंताला हृदयात साठवण्याकरिता धडपड केली पाहिजे. नाहीतर संसाराकरिता जर धडपड केली तर काही संसार हाताला येत नाही. आमचे भाऊ म्हणायचे, चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. मुर्गे के बच्चे 12 आगे पीछे थाट. चिल्ली ले गई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. मुर्गी म्हणजे कोंबडी, तिला 10-12 पिल्लं होतात. पुढं 5-6 मागे 5-6 थाटामाटात ती चालत असते. पण एखादं पिल्लू चिल्ली घेऊन जाते, दुसरं बिल्ली घेऊन जाते, म्हणजे घार घेऊन जाते, मांजर घेऊन जाते, कावळा तरी घेऊन जातो आणि एकटीच राहते शेवटी. अशा बऱ्याच कोंबड्या आहेत महाराज. सगळे पिल्ले निघून गेले, कोंबडी एकटीच राहिली. खुडखोड तिच्या जागेवर आहे. कळतं सगळ्यांना सगळं. असं कोणीच अनभिज्ञ नाही महाराज ज्याला काहीच कळत नाही. सगळ्यांना सगळं कळतं, फक्त लोकांच्या समोर सांगायचं नसतं. हा महत्वाचा विचार आहे. नाही तर जन्म ज्यांच्याकरिता घातला ते काय फार आरती ओळखतात, सगळ्यांच्याच भाग्यात आरती नसते. काय असतं ते सांगायचं पण नसतं. हा महत्वाचा विचार आहे. असू द्या, ते सांगणं माझा त्याने मुख्य विषय नाही. धडपड मला सांगायचे. धडपड करणार किती दिवस आणि कशाकरिता धडपड करणार? अहो, सरकारने हाकलून दिल्यावर धडपड थांबत नाही. सर्व्हिस केली भरी मोठी आणि सरकार म्हणलं तुमचं वय एवढं झालं, आता तुम्ही घरी जाऊन विश्रांती घ्या, विसावा घ्या. ती विसावा मिळाल्यावर जास्त कार्यक्रम सुरू होतो आणि तो इतका नेटानं सुरू होतो की तो सांगण्यासारखाच नाही. असा त्यांनी कार्यक्रम सुरू होतो. अरे सरकार म्हणतं ना शांत राहा, शांत राहा. मस्त भगवंतानं जीवन दिलेले, आपल्या जीवनाचा आनंद घ्यावा. अरे हे जीवन आनंद घेण्याकरिता मिळालंय. याचा आनंद जर आज घेतला नाही कधी घेणार आहात? कधी त्याचा आनंद प्राप्त होईल? म्हणून त्यांनी महाराज आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. तिने ते तयार आहेत प्रमाण म्हणण्याकरिता. पण आता वेळ म्हणते ना प्रमाण म्हणून नको, त्यांना दापून ठेवलेलं आहे. असं जीवनाचा आनंद घ्या. भगवंतानं जीवन दिलंय, आनंद घेण्याकरिता दिलाय. खायला फार लागत नाही, जगायला फार लागत नाही. अरे ज्याला त्यांनी 1 लाख पगार आहे तोही त्यांनी धडपडच करतोय. आणि ज्याला जेमतेम 2-3 हजार रुपये भेटतात त्याचाही प्रपंच चालूच आहे.
मग 2-3 हजारात जर प्रपंच होऊ शकतो, लाखभर रुपये लागतील कशाला, पण तोही रडतो ना हाही रडतो. त्रास कशाचा आहे? फक्त असमाधानाचा त्रास आहे. त्याला 3 हजारात समाधान प्राप्त होऊ शकतं, त्याला लाखात समाधान प्राप्त होत नाही. त्रास आपल्या जवळ आहे, आपण त्रासाचे जनक आहोत, हा महत्वाचा विचार आहे. धडपड म्हणून विसावा पाहिजे प्रत्येकाला. आणि गरज आहे महाराज. कोणाच्या पोटात काय दुःख आहे, कोणाच्या पोटात काय व्यथा आहे, कोणाच्या पोटात काय तकलीफ आहे, काय सांगावं कोणाची. आणि असे काही दुःख असतात की जे कोणाच्या समोर सांगता पण येत नाही, कोणाच्या समोर व्यक्त करता येत नाहीत. कोणाला मन त्याने भरून सांगता येत नाही. का बरं माहिती आहे तुम्हाला? असे भामटे लोक समाजात आहेत. परत म्हणू का? असे लोक समाजात आहेत महाराज. तुम्ही जर तुमचं दुःख सांगायला लागले तर तुमच्या समोर रडून रडून ऐकतील. फक्त तुम्ही पाठ फिरवा. तुमची पाठ फिरल्याबरोबर हसून हसून लोकांना सांगतील. कोणाच्या समोर सांगावं आपलं दुःख असा प्रश्न आज समाजाच्या समोर आहे. कोणाला चांगलं म्हणावं हा प्रश्न आज समाजाच्या समोर आहे. म्हणून आपल्या अंतकरणातली व्यथा सुद्धा कोणाच्या समोर सांगता आली पाहिजे. काही असे दुःख असतात जे घरच्या लोकांना सांगता येत नाहीत, मित्रांना सांगता येत नाहीत. अशा काही अंतकरणात व्यथा दाबून जगावं लागतं. फार दुःख लोकांच्या समोर त्यांनी व्यक्त करता येत नाही. मग हृदय फुटून जायची वेळ येते. अशा वेळेला कोणीतरी सांगण्याजोगा असावा, कोणीतरी सांगण्याजोगा असावा. आणि ज्याच्याजवळ सांगून त्यांनी आपल्याला विश्राम प्राप्त होईल असा त्यांनी आपल्याला एखादा तरी सखा असावा. मग हे कोणासमोर सांगता येईल? एक जागा आहे महाराज. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? एक जागा आहे. आणि ती जागा जर कोणती असेल तर माझा भगवान हा पांडुरंगच एकमेव त्यांनी जागा आहे की ज्याच्याजवळ तुमचं सुखदुःख तुम्ही सांगू शकता. देवा सांगो, देवा सांगो, सुखदुःख देवा सांगो. देवाला सुखदुःख सांगता येतं, देवाच्या समोर अंतःकरण प्रगट करता येतं. पण कधीतरी एकांतात बसून भगवंताबरोबर बोलायला शिका. देवाबरोबर बोलणं फार मोठी साधना आहे. सगळ्या लोकांना देवाबरोबर बोलता येत नाही महाराज. म्हणून देवाबरोबर बोलायला शिकलं पाहिजे. पांडुरंगा, मनातल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. देवा असं वाटतं तू यावंस, माझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट व्हावंस, मला हृदयाला लावावंस, माझ्या मस्तकावरून हात फिरवावास. मला त्यांनी फार कृपाळू अंतकरणानं मधुर शब्दांनी त्यांनी समजून सांगावं, भक्ता चिंता करू नकोस, मी तुला असं कोणाच्याही हातात देणार नाही, मी तुला या जगाच्या संसाराच्या स्वाधीन करणार नाही, तुला मी माझं करून ठेवणार आहे असं आश्वासन देण्याकरिता त्यानं यावं. याच्याकरिता आपण त्याच्याशी कधीतरी बोलावं, आपलं अंतकरण त्याच्यासमोर कधीतरी प्रगट करावं. ज्याला देवाबरोबर बोलता आलं नाही त्यानं जन्मभरही येरझारा घातल्या तरी त्याचा काय उपयोग होईल महाराज? पण गाथा आपण ज्ञानेश्वरी सगळे ग्रंथ पाहतो, या अभंगांमधून बघा संत देवाबरोबर बोललेले आहेत. माझे चित्त तुझे पाही राहे ऐसे करी काही, धरून या बाही भवहा तारी दातार. हे बोलणं आहे महाराज. करिया तिमिराचा नाश, उदय होनी प्रकाश, तोडी आशा पाश करी वास हृदय. देवा अरे पाहे गुंतलो नेनता, माझी असो तुम्हा चिंता, तुका ठेवी माथा पायी आता राखावे. देवा मला सांभाळ असं देवाला म्हणावं. अरे पाहे पा ध्वजेचे चिरगुट, राया जतन करिता कष्ट, तैसा मी एक पतित परी तुझा मुद्रांकित असं म्हणावं देवाच्या समोर. पतित पतित परिमित्रिवाच्या पतित परी तू आपुलिया सत्ता मज करावे सरता असं देवाबरोबर बोलावं. देवाच्या समोर अंतकरण प्रगट करावं. किती दुःखी असाल, किती त्रासात असाल, किती वेदना अंतकरणात असतील, पण भगवंताच्या या संवादानं त्यांनी महाराज सगळ्या वेदना शांत होतील आणि जीवाला विसावा प्राप्त होईल, विश्रांती प्राप्त होईल. म्हणून जीवाला विश्रांती जर कुठे मिळणार असेल, जीवाला विसावा जर कुठे मिळणार असेल तर एकच आहे महाराज, त्याचं नाव आहे श्रीकृष्ण. विसावा अवतार, श्रीकृष्ण अवतार. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. श्रीकृष्ण हा विसावा आहे, वाटेनं करावा परता जीवा. म्हणून श्रीकृष्ण हाच विसावा आहे. म्हणून 24 अवतारापैकी 20वा अवतार कृष्ण अवतार आहे. 21वा अवतार बुद्ध अवतार, त्यानंतर कलंकी अवतार, त्यानंतर आणखी 2 अवतारांमध्ये वाद आहेत. हयग्रीव अवतार, हरी अवतार, सूक्ष्म अवतार की स्थूल अवतार अशी वाद आहेत. पण हरी अवतार आणि हयग्रीव अवतार हे ग्राह्य धरले जातात. असे 24 अवतार त्यांनी भगवंताचे वर्णन करून सांगितले. किती अवतार भगवंतानं घेतले? म्हणे 24 अवतार घेतले. उद्या तुम्ही घरी गेल्यानंतर लोकांनी जर विचारलं काय ऐकायला जाता, म्हणे भागवत ऐकायला जातो. काय त्याच्यात सांगितलं? म्हणे भगवंताची कथा सांगितली. मग किती अवतार भगवंताचे झाले? मग सांगता आलं पाहिजे भागवतात भगवंताचे 24 अवतार वर्णन करून सांगितलेले आहे. म्हणून 24 अवतार. 6वा प्रश्न त्यांनी शेवटचा प्रश्न विचारला. म्हटले
श्रीकृष्ण परमात्माने जर धामाला गेल्यानंतर धर्म कोणाला शरण गेला हे सांगा. म्हणून त्यांनी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे धर्मो भागवतम स्थितः. धर्म हा भागवतामध्ये राहिला. म्हणून धर्म जर पाहायचा असेल, धर्म कशाला म्हणतात ते जर जाणायचं असेल तर भागवत पाहावं लागेल. भागवतामध्ये धर्म सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी धर्ममय जीवन जगण्याकरिता भागवत ही गुरु किल्ली आहे. महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी 24 अवतार भगवंताचे भागवतात सांगितले. या भागवताची रचना श्री व्यासदेवांनी केली आणि ते भागवत त्यांनी पुढे जाऊन श्री शुकदेवजी महाराजांना त्यांनी शिकवलं. असं त्यांनी सूतजी महाराजांनी शौनकादिकांना सांगितलं. अशी 6 प्रश्नांची उत्तर मिळाली. त्यांना अजून प्रश्न पडले. ते म्हणले महाराज अजून 3 प्रश्न विचारले. पण महाराज व्यासदेवांनी भागवताची रचना केली, शुकदेवांनी ते भागवत त्यांनी ऐकलं, भागवत शिकले शुकदेवजी महाराज. 5 अध्ययन भागवताचं शुकदेवांनी केलं व्यासदेवांकडे आणि ते शुकदेवांनी पुढे जाऊन राजा परीक्षितीला सांगितलं. आम्हाला प्रश्न आहे. पण काय प्रश्न आहे? व्यासदेवांनी भागवताची रचना कोणाच्या प्रेरणेने केली? पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, आम्ही शुकदेवांविषयी ऐकलं जे त्यांनी ब्राह्मी स्थितीमध्ये मस्त आहेत महाराज. क्षणभर सुद्धा त्यांची ब्राह्मी स्थिती ढळत नाही. म्हणजे गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढ्या वेळ राहतो तेवढ्या वेळ सुद्धा ते ब्राह्मी वृत्तीतून बाजूला जात नाही. परत सांगू का? गायीच्या शिंगावर मोहरीचा दाना जेवढ्या वेळ राहतो तेवढ्या वेळ सुद्धा ते स्वरूपाच्या वृत्तीतून बाजूला जात नाहीत. आता गाय म्हणत असताना जर्सी आणि होस्टन आणू नका बरं, कारण तिचे शिंग जाळून टाकले जातात. त्याच्यावर मुठभर त्यांनी तो मोहरी राहू शकते आणि ती तासभर सुद्धा राहू शकते. कारण ते जानवरच त्या प्रकारचं आहे. असू द्या. म्हणून त्यांनी गाय म्हणजे गोमाता तिची शिंग आहेत की नाही, तिच्या शिंगाच्या टोकावर मोहरीचा दाना राहू शकत नाही. म्हणजे तेवढ्या काळ सुद्धा शुकाचार्यांसारखे महापुरुष आपल्या स्वरूपाच्या स्थितीला सोडून राहत नाही. एवढे मोठे ब्रह्मवेत्ते आहेत आणि त्यांना ही भागवत कथा का शिकावीशी वाटली, का शिकले ते सांगा. दुसरा प्रश्न आहे. आणि परत तिसरा प्रश्न विचारला, राजा परीक्षित त्यांनी ही कथा ऐकण्याकरिता का जाऊन बसला? त्याचं तरुण वय आहे. राजा परीक्षितीला 45व्या वयामध्ये शाप प्राप्त झाला. तर वयाच्या 45व्या वर्षी. आताचे 45 म्हणजे धक्क्याला लागून जातात. 40च्या पुढे त्यांनी माणूस धक्क्याला लागतो. कारण वय आता जरी 100 ठरलेलं असलं तरी सुद्धा त्यांनी 40च्या आता ते मी कशाला सांगू, ज्यांची 40 उलटली असेल त्याने आपलं आपलं पाहून घ्या. सरळ गोष्ट आहे. म्हणून त्यांनी, कारण आयुष्यच आता कमी झालं ना महाराज, महत्वाचा विचार आहे. पण हे त्यांनी द्वापार युगातलं त्यांनी चरित्र चालू आहे. द्वापार युगामध्ये आयुर्मान मनुष्याला जास्त होतं. वयाच्या 45व्या वर्षी त्यांनी राजाला शाप प्राप्त झाला. तरुण वयामध्ये राजाला त्यांनी हे भागवत का ऐकावं असं वाटलं ते सांगा. आता या प्रश्नामध्ये थोडं वर्म आहे. तरुण वयामध्ये लोकांना फार देवधर्म करा वाटत नाही. ते म्हणतात त्यांनी आहे ना म्हातारपणाला देवधर्म करायचा असतो. असे बरेच आहेत ना. आम्ही नवीन परमार्थाला लागलो त्यावेळेला आम्हाला समजून सांगायला बरेच होते नातेवाईक. आणि ते म्हणायचे अरे तुझं काय वय आहे का देवधर्म करायचं, हे टाळकुटीत बसला नंतर करायचं, म्हातारपणाला हे करायचं. म्हणलं एक प्रश्न त्यांना विचारला. म्हणलं ठीक आहे तुमच्या म्हणण्यानुसार मी म्हातारपणाला परमार्थ करीन, पण मला एकाच प्रश्नाचं उत्तर द्या, मी म्हातारा होईन हे कशावरून? सरळ गोष्ट आहे. कारण कितीतरी माणसं म्हातारे व्हायच्या आधीच मरून जातात. म्हातारपण त्यांना दिसतच नाही. तरुणपणातच मृत्यू होतो. तरुणपणात माणूस मरत नाही का? बालवयात पण माणूस मरतो. मी म्हातारा होईल कशावरून? उद्याचा विचार करण्यापेक्षा आज आत्ता आणि ताबडतोब मनात निर्णय करावा, मला परमार्थच करायचा, मला बाकी काहीच करायचं नाही. हे ज्यानं निर्णयात्मक निश्चयात्मक ठरवलं तोच परमार्थ करू शकतो. नाही तर उद्या करीन नंतर करीन. पण काल के हात आहे, आपल्या हातात नाही काळाच्या हातात आहे. पण आज परमार्थ केला पाहिजे. त्यापेक्षा तरुणपणातला परमार्थ जो गोड होतो तो म्हातारपणात होत नाही महाराज. म्हणून तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, तरुणपणातच परमार्थ केला पाहिजे. म्हातारपणाला कीर्तनात उड्या मारायला वाटतात. अरे पण उभं राहायची पंचायत आणि उड्या कधी मारील हा महत्वाचा विचार आहे. तरुण म्हातारपणात मस्त असं वाटतं अमुक करावं फलन करावं, पण ते जमत नाही म्हातारपणामध्ये. ते तरुणपणातच त्यांनी होत असतं. आता भगवंताच्या कथेमध्ये कीर्तनामध्ये वृद्ध होती तरनिरे ती प्रमाण त्यांनी बरीच आहेत. असं पण तरुणपणातच परमार्थ होतो हा महत्वाचा विचार आहे. म्हणून त्यांनी महाराज वयोवृद्ध अवस्थेमध्ये जाऊन ते करता येत नाही. राजानं तरुणपणात का त्यांनी श्रवण केलं हे सांगा असा प्रश्न विचारला. मग पुन्हा त्यांनी आता 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. श्री व्यासदेवजी सामान्य नाहीत, ते त्यांनी भगवंताचा अवतार आहेत. सत्यवती आणि पाराशराचे ते पुत्र आहेत. सत्यवती तिला अनेक नाव आहेत. मत्स्यगंधा, दुर्गंधा, केवटकन्या, धीवरकन्या हे तिची नावं. आणि पाराशर ऋषी त्यांनी, पारनेर जे गाव आहे की नाही हे पाराशर ऋषींची भूमी आहे.
म्हणून पाराशरानं त्यांनी तपश्चर्या करत उत्तर प्रांतामध्ये जायचं ठरवलं. पाराशर ऋषीनं होरा कळत होता. होरा आजही एक ग्रंथ आहे, पाराशरीय होरा नावाचा ग्रंथ आहे. म्हणून त्यांनी महाराज त्यांना भविष्य कळत होतं. एक मुहूर्त त्यांना असा जाणवला की ज्या मुहूर्तावर भगवंताचं प्राकट्य होणार आहे. म्हणून त्यांच्या संकल्पातून त्यांनी व्यासदेवांचं प्राकट्य झालं. व्यासदेवजी त्यांनी आपल्या वडिलांच्या बरोबर उत्तर प्रांतामध्ये निघून गेले. आईला वचन दिलं, तू जेव्हा मला हाक मारशील बोलावशील त्यावेळेला मी तुझ्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल. सत्यवतीला वचन दिलं व्यासदेवांनी आणि व्यासदेवजी निघून गेले वडिलांच्या बरोबर. वेदाचं अध्ययन केलं आणि त्यापेक्षा वेद एकच आहे महाराज. जर वेद जास्त असते तर तुकोबराय असं नसते म्हणले, वेद अनंत बोलिला असं म्हणले. आपल्याला व्याकरण कळताना ते जास्त जर वेद असते तर म्हणले ते वेद अनंत बोलिले, पण वेद अनंत बोलिला म्हणतात म्हणजे वेद एकच आहे. एका वेदाचे व्यासदेवांनी 4 भाग केले महाराज. वेदाची विभागणी केली. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे 4 वेद आहेत. एका वेदाचे केलेले भाग आहेत आणि ते 4 भाग त्यांनी 4 शिष्यांना व्यासदेवांनी दिले. पैल नावाचा शिष्य आहे त्याला ऋग्वेद दिला, जैमिनी नावाच्या शिष्याला सामवेद दिला, वैशंपायन नावाच्या शिष्याला यजुर्वेद दिला आणि सुमंतू नावाचा हा जो शिष्य आहे, अंगिरा नावाचा जो शिष्य आहे त्याला त्यांनी अथर्ववेद दिला. 4 शिष्यांना 4 प्रकारचे वेद देऊन टाकले आणि एवढा मोठा विस्तार वेदाचा केला. या व्यासदेवांनी उत्तर मीमांसा नावाच्या शास्त्राची रचना केली. शास्त्र आहेत, बरेच प्रकारचे शास्त्र आहेत. नास्तिक शास्त्र आणि आस्तिक शास्त्र. नास्तिक कोणाला म्हणावं हे आधी लक्षात घ्या. जे देवाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणू नये. मग जे वेदाला मानत नाहीत त्यांना नास्तिक म्हणतात. नास्तिको वेद निंदक. जे वेदाची निंदा करतात त्यांना नास्तिक म्हटलं जातं. म्हणून नास्तिक हा वेदाची निंदा करणारा असतो. 6 शास्त्र वेदाला मानत नाहीत. नंबर 1 पहिलं शास्त्र आहे चार्वाक, हे त्यांनी वेदाला मानत नाही, ते नास्तिक शास्त्र आहे. दुसरं त्यांनी जैन आणि 4 त्यांनी भगवान बुद्धांचे 4 शिष्य आहेत ज्याच्यात शून्यम शून्यम क्षणिकम क्षणिकम दुःखम दुःखम असा उपदेश 4 शिष्यांना बुद्धांनी केला. ते वेदाला मानत नाहीत. असे 6 नास्तिक शास्त्रकार आहेत आणि 6 आस्तिक शास्त्र आहेत. त्याच्यामध्ये न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. पण उत्तर मीमांसा शास्त्र हे व्यासदेवाने जगाच्या समोर प्रगट केलं. हे प्रगट करणारा ग्रंथ जर कोणता असेल तर ब्रह्मसूत्र. ब्रह्मसूत्र नावाचा ग्रंथ व्यासदेवाने जगाच्या समोर प्रगट केला. प्रस्थानत्रयी, वेदांत शास्त्राची प्रस्थानत्रयी आहेत. त्याच्यामध्ये 10 उपनिषद आहेत, त्याच्यात भगवद्गीता आहे आणि त्याच्यामध्ये ब्रह्मसूत्रे आहेत. म्हणून त्यांनी उत्तर मीमांसा शास्त्र व्यासदेवाने जगाच्या समोर सांगितलं. एवढं सांगून थांबले नाही, 17 पुराणांची रचना केली व्यासदेवांनी. हे सगळंची सगळं व्यासदेवांनी तयार केलं. पण एवढं सगळं शास्त्र जगाच्या समोर मांडून सुद्धा व्यासदेवांना समाधान मात्र प्राप्त झालं नाही. ते असमाधानीच आहेत. मला का असमाधान आहे हे त्यांना कळत नाही. चिंतातूर आहेत. सरस्वती नदी त्यावेळेला प्रत्यक्ष वाहत होती. सरस्वती नदीच्या काठावरती शम्यपराश नावाच्या आपल्या आश्रमाच्या अंगणात श्री व्यासदेवजी महाराज आणि हनवटीला हात लावून चिंतातूर बसले होते. फार चिंता अंतःकरणामध्ये होती की मला समाधान कसं प्राप्त होत, काय करावं. भक्ताच्या अंतःकरणात जर चिंता असेल तर भगवंताला लगेच कळतं महाराज. आणि भगवान काहीतरी तरतूद करतो. काय तरतूद केली देवानं? श्री नारदजी महाराजांना पाठवून दिलं. नारदजी म्हणजे वार्ताहर आहेत. वार्ताहर ते देवांची वार्ताहर आहेत, पत्रकार. बातम्या त्यांनी पसरवायचं काम नारदांनीच करावं, दुसऱ्या कोणाला करता येत नाही. नारदांविषयी चुकीचं बोलत जाऊ नका बरं. आधी एक शब्द त्यांच्याकरिता लोक वापरतात, तसलं नाही. ते भांडण लावण्याकरिता जात नाहीत, ते विधायक कार्य करण्याकरिता जातात. त्यांना विधायक कार्य करण्याकरिता भगवान स्वतःच पाठवतो. नारदजी म्हणजे भगवंताचं मन आहे. परत ऐका, नारदजी म्हणजे काय? भगवंताचं मन आहेत महाराज. काल आपण नारदाची व्याख्या ऐकली 2 प्रकारानं. नारद, ज्यांचं बोलणं रद्द होत नाही त्यांना नारद म्हणावं. आणि अजून जर ऐकायचं असेल तर नारम कल्याण दधाती इति नारद, जे नराचं कल्याण करणार आहेत त्यांना नारद म्हणावं. असे असणारे श्री नारदजी महाराज. म्हणून भगवंतानं प्रेरणा दिली की जा. व्यासदेवांना त्यांनी समजून सांगण्याची गरज आहे आणि तुम्हाला तिथं जाण्याची आवश्यकता आहे, लवकरात लवकर जा. म्हणून त्यांनी श्री व्यासदेवजी महाराज बसलेले आहेत, चिंतातूर आहेत. इतक्यात कानावर त्यांनी शब्द पडू लागले महाराज. हरि ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. हरि ओम नमो नारायणा. ओम नमो नारायणा. भजन करा, सर्वजण ताली वाजवा. ओम नमो नारायणा.
नारायण शब्द कानावर येऊ लागला. व्यासदेवजी महाराजांनी पाहिलं, समोरून श्री नारदजी महाराज येत आहेत. फार समाधान वाटलं महाराज. संत महापुरुषांचं आगमन हे जीवनामध्ये विशेषत्व प्राप्त करून देणारं असतं. संत जर जीवनात प्राप्त झाले तर जीवन त्यांनी भगवंताच्या दिशेने सहजच प्रवाहित होतं. महत्वाची गोष्ट आहे. जब संत मिलन हो जाए तेरी वाणी हरि गुण गाये, तब इतना समझ लेना अब हरि से मिलन होगा. परत सांगतो, जब संत मिलन हो जाए, ज्या दिवशी संत भेटतील, तेरी वाणी हरि गुण गाये, आपोआपच देवाचं नाव तोंडामध्ये येईल. तब इतना समझ लेना, आता समजून घ्यावं, अब हरि से मिलन होगा. आता देव मला भेटणार आहे. देवाच्या मनात आल्याशिवाय संत भेटत नसतात. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजेठी करुणा केली. देवानं करुणा केली तर संत त्यांनी भेटत असतात. म्हणून त्यांनी संत समोरून आलेले आहेत. व्यासदेवाने साष्टांग प्रणिपात केला. नारदांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला, दंडवत प्रणाम केला. नारदजी महाराजांना समोर बोलावलं, उंच आसनावर बसवलं, त्यांची पूजा करू लागले. घाली संताशी आसने, पूजा करी काया वाचा मने. ही सगळी प्रमाण तुम्ही पाहून घ्या. त्यांच्या समोर म्हणू लागले, पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्मीचे साकडे, गोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. प्रत्यक्ष संत माझ्या जीवनामध्ये मला प्राप्त झालेले आहेत. फार समाधान वाटून साष्टांग प्रणिपात व्यासदेवांनी केला. साष्टांग प्रणिपात करणं ही फार मोठी गोष्ट असते. साधा नमस्कार सुद्धा करावा असं वाटत नाही. आणि केला तरी तो असा होतो, नाही तर असा तरी होतो. वाकायचं सुद्धा माणसाला जड जातं. वाकलं वागतायत कोण? साष्टांग प्रणिपात केलाय कोणी? व्यासदेवांनी. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? व्यासांनी लिहिलेलं एक पुराण, ते सुद्धा आम्ही तोडकं मोडकं तुमच्या समोर सांगतो. तुम्ही एक शब्द ऐकला का? अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं. आम्ही पिवळे दिसतो पण आम्हाला अर्ध सुद्धा लागलं नाही हळकुंड. एवढ्या एवढ्या तुकड्यानेच आम्ही पिवळे झालो. आणि तुमच्या समोर सांगतो तरी एवढा फुगा की तुमच्या समोर झुकावंसच वाटत नाही, नमस्कार करावा असं वाटत नाही. म्हणून नमस्कार करण्याकरिता पण फार मोठं मन असावं लागतं. आणि त्यापेक्षा नमस्कार दुसऱ्याच्या समोर करण्याकरिता ज्ञान असावं लागतं. ज्याच्या जीवनात ज्ञानरूपी फल प्राप्त झालं तोच लवतो, हे लक्षात घ्या. का फळल्या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्रा आशेखा खालावती. जे मौली ज्ञानोबराय वर्णन करून सांगतात. का फळल्या तरुची शाखा, म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानरूपी फल प्राप्त झालेला आहे तो त्यांनी वागतो. नाहीतर काही वाकतच नाही. त्याच्याकरिता आधी प्रमाण सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात, लाटणे आईसा न लवे. लाटण्यासारखे लोक समाजात असतात काही, जे लवतच नाहीत. लाटणं कधी लवलेलं पाहिलं का? कशाचं असतं? लोखंडाचं, जर्मलचं, ते लाकडाचं असतं की नाही? ते मोडल पण वाकणार नाही अशा त्यांनी प्रवृत्तीच्या असे बरेच असतात लाटणे की जे कोणासमोर वाकत नाहीत. म्हणून त्यांनी थोड्याशा ज्ञानानं जर अल्प ज्ञानवरी गर्व शिरोमणी मज होणे ज्ञानी कोण आहे, अशी जर अवस्था झाली असेल तर ते नरकाचं द्वार आहे महाराज. तुका म्हणे, नरका घाली अभिमान, अभिमान नरकाला नेऊन घालतो. वाकलं पाहिजे, झुकलं पाहिजे. नम्र झाला भूता, त्याने कोण दिले अनंता. म्हणजे जे भेटे भूत ते मानजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. म्हणून सर्वांमध्ये परमात्म्याला पाहून नमस्कार करावा. पण व्यासदेवजी महाराज एवढे ग्रंथाची रचना करणारे आहेत, पण नमस्कार केला, साष्टांग दंडवत केलं नारदांच्या समोर. नारदांनी पाहिलं व्यासदेवजी थोडे सुकलेले आहेत. म्हणे, काव महाराज, तुम्ही त्यांनी असे असमाधानी दिसतात. कारण संत सर्वज्ञ असतात ना, त्यांना सगळं काय कळतं. मला जगात 3 सर्वज्ञ आहेत. नंबर 1 परमात्मा सर्वज्ञ आहे, नंबर 2 संत सर्वज्ञ आहेत, नंबर 3 वेद सर्वज्ञ आहे. त्याच्यामध्ये संत सर्वज्ञ आहेत. संतांना कळतं महाराज सगळं. म्हणून त्यांनी व्यासदेवांचं मुख पाहिल्यावर कळालं असमाधान आहे. का असमाधानी आज सांगा? सांगितलं त्याचा तर विचार करत बसलो होतो की एवढ्या ग्रंथाची रचना केली, जगाच्या उद्धाराची साधना जगाला दिली, पण मला मात्र समाधान प्राप्त होत नाही. मग नारदजी महाराज हसून बोलू लागले. ते म्हणले, असं आहे, तुम्ही जरी जगाच्या समोर उद्धाराची साधना मांडली असली तरी सुद्धा जेवढ्या ग्रंथांची रचना केली ते सगळे ज्ञानप्रधान ग्रंथ आहेत. तुम्ही भक्तिप्रधान ग्रंथांची रचना केली नाही. भक्तिप्रधान ग्रंथांची रचना केल्याशिवाय समाधान प्राप्त व्हायचं नाही. तुम्हाला जगाच्या समोर भगवंताची भक्ती सांगावी लागेल. कारण ज्ञानाचं पूर्णत्व हे भक्तीतच आहे महाराज. पण भक्तीतच ज्ञानाचं पूर्णत्व होऊ शकतं. म्हणून भक्ती जीवनामध्ये फार महत्वाची आहे. माझ्याकडे बरेच मुद्दे आहेत सांगण्यासारखे. ज्ञानामध्ये प्रकाश असतो आणि भक्तीमध्ये शक्ती असते. ज्ञानाच्या प्रकाशानं परमात्म्याला जाणावं
आणि भक्तीच्या शक्तीनं परमात्म्याला भेटावं. परमात्मा भेटावा असं वाटत असेल तर भक्तीच्या शक्तीशिवाय परमात्मा भेटू शकत नाही. ज्ञानामध्ये प्रकाश आहे, त्या प्रकाशानं फक्त जाणता येईल देवाला, पण जाणून साधू संत थांबले नाही. भेटण्याकरिता अट्टहास केला. वाटुली पाहता शिनले डोळले, दाविसी पावले कैव डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिले वास तुझी. भेटी करता भेटी लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा, करी कृपा करी सिनेने मज दिनाचे धावणे. हे गा तू माय बापा पंढरीच्या राया. अट्टहास करून भेटी करता भगवंताला बोलावतायत. हे भक्तीनच होऊ शकतं. म्हणून तुम्ही ज्ञान सांगितलं, भक्ती सांगा. व्यासदेवजी म्हणले, महाराज आता ह्या वयात मला ग्रंथ तुम्ही तयार करायला लावता भक्तिप्रधान? कारण बरंच वय झालं होतं. लांबलचक दाढी त्यांनी वाटलेली आहे, वयोवृद्ध त्यांनी झालेली व्यासदेव आहेत. आणि मग त्यांनी आता ते म्हणतात माझ्याच्यानं ग्रंथाची रचना होणार नाही. नारदजी म्हणले, का होणार नाही? अरे ज्याच्यावर संतांची आणि भगवंताची कृपा होते त्याला काय करता येत नाही ते सांगा. म्हणे कसं काय? थोडं माझं स्वतःचं चरित्र सांगतो, नारदजी महाराज म्हणले. आता नारद स्वतःचं चरित्र सांगू लागले. नारदांनी स्वतःचं चरित्र सांगितलं, पण मी लांबलचक ते सांगणार नाही. 2-4 ओळीतच इथं आलेला आहे, तेवढंच मी तुमच्या समोर सांगेन. मला अजून बरंच दूर जायचंय. नारदजी महाराज सांगू लागले, मागच्या कल्पामध्ये मी एक गंधर्व होतो. गंधर्व, त्याचं नाव होतं उपबरहण. उपबरहण नावाचा गंधर्व होता. आणि हा गंधर्व त्यांनी देवतांच्या सभेत त्यांनी गायन करण्यासाठी होता. देवतांच्या सभेत ब्रह्मदेव आलेला आहे, सगळ्या देवता बसलेल्या आहेत आणि गायन त्यांनी सुरू आहे. काय गावं कुठे हे कळालं पाहिजे. कोणत्या सभेमध्ये काय बोलावं, कोणत्या सभेत काय गावं हे कळालं पाहिजे. मग प्रत्येक माणसाची प्रतिभा ज्याच्या त्याच्या क्षेत्रातच असते महाराज. ती इतरत्र त्यांनी गायगायनं पाहायला मिळत नाही. तुम्ही कथा कीर्तनांमधून बोलायला सांगा, लोक कंटाळेपर्यंत लोक बोलतील. पण त्यांना एखाद्या सभेत बोलायला सांगा, शब्दच फुटायचा नाही. कारण तिथं बोलणं त्यांनी यांचा पिंड नाही. हा महत्वाचा विचार. कुठं काय बोललं पाहिजे त्याच्याकरिता आपण ज्ञान असावं लागतं. म्हणून त्यांनी भजन गाण्याचं सोडून, चांगलं त्यांनी भगवंताचं गीत गायचं सोडून एक अश्लील गाणं हा गंधर्व त्यांनी म्हणू लागला. ब्रह्मदेवाला राग आला. म्हणे, मूर्खा, अरे देवतांची सभा आहे, अश्लील गाणे गातोस, लाज वाटते की नाही तुला? जा, मी तुला शाप देतो, मृत्यूलोकात जाऊन त्यांनी दासीपुत्र होशील. उपबरहण नावाच्या गंधर्वाला शाप प्राप्त झाला दासीपुत्र होण्याचा. ब्रह्मदेवाचा शाप त्यांनी खरा झाला आणि दासीपुत्र व्हावं लागलं. एका गावामध्ये एक दाम्पत्य राहत होतं. पती पत्नी दोघे राहत होते आणि ते त्यांनी गरीब परिस्थिती आहे. नवीनच त्यांनी लग्न झालेलं आहे. थोडासा कालावधी निघून गेला आणि त्यांना एक पुत्र प्राप्त झाला, मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर काय त्यांनी दुर्भाग्य म्हणा, त्या मुलाचे वडील त्यांनी मरण पावले. दोघेच राहिले, ती आई आणि तो मुलगा. सती जाण्याचा विचार करत होती, पण सती जाता आलं नाही. छोटस बाळ आहे, त्या बाळाला टाकून सती कसं जावं? कोणीच नाही दुसरं, सांभाळण्यासारखं कोणी नाही. म्हणून बाळाचं संरक्षण करण्याकरिता आई तशीच थांबली. तिनं बाळाला लहानचं मोठं करायचं ठरवलं. तरुण वय आहे. तरुण वयामध्ये त्यांनी महाराज एकटीच आहे, पती मरण पावलेला आहे, बाळाला सांभाळते आहे. लोक कोणकोणत्या प्रकारच्या नजरेचे आहेत, तरी सुद्धा तग धरून बाळाला लहानचं मोठं तिनं केलं. 5 वर्षाचं त्यांनी बाळ झालं आणि 5 वर्षाचं त्यांनी झाल्यानंतर त्याला मोठं करण्याकरिता तिनं लोकांच्या घरी काम करायचं ठरवलं. म्हणून त्यांनी लोकांची धुनी भांडी करू लागली. जी लोकांच्या घरी धुणं भांड करते आहे म्हणून तिला नाव पडलं दासी. आणि त्या दासीचा हा मुलगा म्हणून याला म्हणू लागले दासीपुत्र. दासीपुत्र झाला आणि दासीपुत्र 5 वर्षाच्या अवस्थेचा आहे. आणि योगायोगानं त्यांनी महाराज त्या गावामध्ये काही सत्संग घडला. म्हणजे काही संत महापुरुष चातुर्मास करण्याकरिता आले. हे विशाल असणारा वटवृक्ष आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सुंदर वातावरण आहे, एक उंच आसन आहे, त्याच्यावरती त्यांनी एका संत महापुरुषांनी बसून कथा सांगायला सुरुवात केली. भगवंताची मधुर असणारी कथा. सगळा गाव कथा ऐकण्याकरिता येऊ लागला. कथा त्यांनी सांगायला सुरुवात झाली. हा 5 वर्षाचा दासीपुत्र पण कथा ऐकण्याकरिता जाऊ लागला. पण तो दासीपुत्रच आहे ना, किती गेलं तरी त्याला सगळे लोक समोर येऊ देईना. आता साऊंड सिस्टीम आहे, माईक वगैरे सगळी व्यवस्था आहे, म्हणून तुम्हाला कोणत्याही कोपऱ्यात ऐकू येतं. त्यावेळेला काही अशी सिस्टीम नव्हती. त्यावेळेला त्यांनी कान उंच करून ऐकावं लागायचं. मागच्या टोकापर्यंत ऐकू जाण्याकरिता मोठ्यानं बोलावं लागायचं. पण 5 वर्षाचं बाळ कथा ऐकण्याकरिता येऊन बसू लागलं, पण त्याला तिथे ऐकू येईना. मग त्यानं विचार केला थोडं पुढे गेलं पाहिजे. पुढे येण्याचा त्यानं प्रयत्न केला तर लोक असे हुशार असतात, हे दासीपुत्र आहेस, हो मागे. त्याला दरडावून त्यांनी हकलून द्यायला सुरुवात केली. एकदा झालं, 2दा झालं, 3दा झालं. कथा सांगणाऱ्यानंच ते पाहिलं की अरे छोटस बाळ माझ्यापर्यंत यायचा प्रयत्न करताय, 5 वर्षाचं दिसत आहे आणि हे सगळे लोक त्याला माझ्यापर्यंत येऊ देत नाहीत, त्याला हकलून देत आहेत.
कथा सांगणारे ते महापुरुष थांबले आणि थांबून हात उंच करून सांगितलं, येऊ द्या त्या बाळाला समोर. आता महाराजांनीच बोलवलं म्हणल्यानंतर बाकी कोणाचं काही बोलायचं कामच शिल्लक राहिलं नाही. लगेच रस्ता मिळाला. ते बाळ त्या महाराजांच्या समोर आलं आणि समोर आल्यानंतर त्यांनी महाराजांना नमस्कार केला. विचारलं, बाळा काय नाव आहे तुझं? काहीच बोले ना. परत विचारलं, सांग ना काय नाव आहे तुझं? तरी पण ते बाळ काही बोले ना. मग जरा दरडावून विचारणार, मी काय विचारतोय, काय नाव आहे तुझं? मग त्यानं बोलायला सुरुवात केली, महाराज मला नावच नाही हो. हे सगळे लोक त्यांनी गावातले मला दासीपुत्र म्हणतात. मी दासीपुत्र आहे. असे शब्द ऐकल्याबरोबर त्या संतांचं हृदय कळवळून आलं महाराज. कारण संत हृदय नवनीत समाना, अरे मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त हृदय व्याकुळ झालं. बाळा तुला हे सगळे लोक दासीपुत्र म्हणतात. सगळ्या लोकांना उद्देशून बोलायला सुरुवात केली, खबरदार आजपासून जर या बाळाला कोणी दासीपुत्र म्हणलं तर, बाळा आजपासून तुझं नाव रामदास. त्याचं नाव ठेवलं रामदास, छोटासा रामदास. आणि तुला कथा ऐकायची आहे ना, माझ्या समोर बसून त्यांनी कथा ऐक. पण त्याला समोर कथा बसण्याकरिता ऐकण्याकरिता बसवलं. कथा समोर बसून ऐकू लागला. भगवंताची मधुर असणारी कथा त्यानं ऐकली. या कथेत दशमस्कंध आला. या दशमस्कंधात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला त्यांनी ऐकायला मिळू लागल्या. भगवान गोकुळामध्ये प्रगट झाला. सर्वांना त्यानं आनंद दिला. तो रांगू लागला, उभा राहू लागला, चालू लागला, पळू लागला, खेळू लागला. भगवंताचं वय 5 वर्षाचं झालेलं आहे. त्याच्या मित्रांची नाव आहेत पेंद्या, वरद्या, वाकुड्या, श्रीदाम, सुदाम, मधुमंगल, मनसुख. मित्रांबरोबर कन्हैया खेळतो आहे. आणि ही मधुर असणारी कथा ते महाराज त्यांनी त्या बालकाच्या समोर सर्व लोकांना त्यांनी अशा पद्धतीने सांगतायत. त्या बाळाने ती कथा ऐकली आणि ऐकून त्याच्या मनात त्यांनी भाव तयार झाले की हा कन्हैया पेंद्याच्या गळ्यात हात घालतोय, वरद्याचं उष्ट खातोय, वाकुड्या बरोबर उड्या मारतोय. असा असणारा हा कन्हैया. एक दिवशी कथा विराम झाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. कथेचा विराम झाला आणि बाळ महाराजांच्या जवळ आलं आणि जवळ येऊन महाराजांना हात जोडून विनंती करून बोलू लागलं, महाराज बाबा तुम्ही ज्या कन्हैयाविषयी त्यांनी सांगता आहात ना, ज्या कृष्णाविषयी तुम्ही सांगता आहात, मला सांगा ना तो कृष्ण मला पण कधी भेटेल का हो? त्या कृष्णाचं दर्शन मला पण कधी होईल का हो? मला असं वाटतं त्या कृष्णानं माझ्या पण गळ्यात हात घालावा. मला असं वाटतं मला पण त्यानं स्वतःच्या हातानं त्यांनी जीव घालावं. माझ्या हातचं जीवन त्या कृष्णानं करावं असं मला वाटतं. बाबा सांगा ना तो कृष्ण मला भेटेल का? त्या 5 वर्षाच्या बाळाचं ते बोलणं ऐकून बाबांचं हृदय व्याकुळ झालं आणि घाईघाईनं त्याला हृदयाला लावलं, बाळा अरे फार कथा ऐकणारे लोक पाहिले रे, फार त्यांनी ऐकणारे लोक पाहिले, पण आजपर्यंत तुझ्यासारखा प्रश्न कोणीच विचारला नाही. तुझ्यासारखी भावना कोणाच्याच अंतःकरणात तयार झालेली पाहिली नाही की भगवान मला भेटेल का, भगवान मला दिसेल का. अरे आपणही थोडा विचार करा ना. आपणही वारकरी आहोत, वारीला जातो, छातीला हात लावून लोकांना सांगतो एवढ्या वाऱ्या झाल्या. पण एका तरी वारीत पायी चालत जाताना मनात विचार केला का पांडुरंग मला भेटेल का, पांडुरंग मला हृदयाला लावेल का, माझ्या मस्तकावरून हात फिरवेल का? अरे असं जर झालं नाही तर त्या करण्याचा काही उपयोग नाही महाराज. तुका म्हणे ऐसे झाली आवाजून करीने तो शीन वाटत असे. म्हणून शीन करून घेण्यापेक्षा भगवंताच्या दर्शनाची आस अंतःकरणात लागावी. 5 वर्षाचं बाळ आहे, त्याच्या मनात भाव आहे. सांगितलं बाळा निश्चित तुला भगवंताचं दर्शन होईल. संतांचे शब्द आहेत, संतांचं वचन आहे आणि संतांचं वचन कधी खोटं होत नाही. खरं झालं महाराज. तुका म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या. 5 वर्षाच्या बाळाला आशीर्वाद मिळाला. कथा सांगून झाली, चातुर्मास पूर्ण झाला. ते संत जाण्याकरिता निघाले. या बाळाला संतांचं सानिध्य प्राप्त झालं होतं. त्यांच्या सानिध्यात राहून त्यांनी महाराज प्रसाद मिळाला होता, उच्चिष्ट खायला मिळालं होतं, उष्ट संतांचं खायला मिळालं होतं. संतांचं उच्चिष्ट हे त्यांनी फार महत्वाचं असतं. ते जन्म दुःख सुद्धा त्यांनी वारू शकतं. संतांचं वचन म्हणजेच उच्चिष्ट आहे. उच्चिष्ट शब्दाचा अर्थ काय होतो? काही वर्ण असतात ना, त्याच्यामध्ये ओष्ठ वर्ण आहेत, म्हणजे कंठव्य आहेत, तालव्य आहेत, मूर्धन्य आहेत, दंत्य वर्ण आहेत की नाही. त्याच्यामध्ये त्यांनी ओठातून बाहेर निघालेले शब्द म्हणजे ओष्ठ, त्याचा अपभ्रंश झाला उष्ट. ओष्ठ वर्ण आहेत की नाही. संतांच्या ओठातून त्यांनी बाहेर आलेलं तत्वज्ञान ऐकायला मिळणं हे उष्ट आहे महाराज. पण ते उष्ट खायला मिळालं आणि म्हणून जीवन कृतार्थ झालं. चातुर्मास पूर्ण झाला. जाण्याकरिता निघाले संत. आता याला असं वाटलं मला यांच्या बरोबर जायचं. तोही त्यांच्या मागे लागला. त्याची आई धावत आली. ती म्हणली बाळा तू जाऊ नकोस, तुझ्या वाचून या जगात मला दुसरं कोणीच नाही, तू जाऊ नकोस. त्या संतांच्या समोर पदर पसरला, महाराज हा मुलगाच माझ्या जीवनाचं त्यांनी सर्वस्व आहे.
याला लहानचं मोठं करण्याकरिताच मी जिवंत आहे, तर माझ्या पतीबरोबर सती जाण्याकरिता मी निघाले होते, माझ्या म्हातारपणाची काठी आहे. म्हणून त्याने तुम्ही याला नेऊ नका. संतांनी विचार केला, खरंच याला नेऊ नये. सांगितलं, बाळा इथेच थांब, येऊ नकोस. रडू लागला रामदास. महाराज मला तुमच्या बरोबर यायचं. त्याचं रडणं पाहून त्याला साधना सांगितली, चतुर्वेह साधना सांगितली. त्याला वासुदेव गायत्री मंत्राचा उपदेश केला. ओम नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय अनिरुद्धाय नमः संकर्षणाय च. याला वासुदेव गायत्री म्हणतात. त्याचाही मोठा विस्तार आहे, पण उपदेश केला एवढंच सांगणं माझं तात्पर्य आहे. म्हणून त्यांनी महाराज वासुदेव गायत्री मंत्राचा उपदेश केला. संत मात्र निघून गेले. रामदास त्याच गावात राहिला, भगवंताच्या भजनात तल्लीन त्यांनी होता. आता मोठा होऊ लागला. त्याचं वय सुद्धा त्यांनी वाढत चाललेलं आहे. एक दिवसाचा प्रसंग आहे. काय घडलं माहिती आहे? भागवतात वर्णन आहे. एकदा निर्गताम गेहात दुहंती निशिगाम पथी सर्पोदशस्पदा पृष्ठ कृपणाम कालचोदितः. एकदा काय झालं, त्याची आई संध्याकाळच्या वेळेला त्यांनी गायीची धार काढण्याकरिता गेली आणि धार काढायला जात असताना संध्याकाळ झालेली आहे. रस्त्यानं त्यांनी महाराज चालत असताना तिचा पाय एका सर्पावर पडला. सर्प मोठा विषारी आहे. त्या सर्पानं तिचा चावा घेतला आणि साप चावल्याबरोबर त्यांनी जागेवर तिचा मृत्यू झाला. धाडकन तिचं जमिनीवर शरीर पडलेलं आहे. सगळं शरीर काळं निळं झालेलं आहे. सगळे लोक त्यांनी पाहू लागले, अरे कोण आहे? पाहतात तर हे दासी आहे, रामदासची आई आहे. तिचं नाव सुद्धा आता बदललं होतं, दासी नाही रामदासची आई. अरे ही रामदासची आई आहे, तिला तर साप चावलेला आहे, तिचा मृत्यू झालेला आहे, कुणीतरी रामदासाला जाऊन सांगा. भगवंताचं चिंतन करत होता. सांगण्याकरिता कोणी गेलं, रामदास लवकर चल, तुझ्या आईला साप चावलेला आहे. तो धावतच आला. आल्यानंतर लोक जमा झाले होते. बाजूला सरका म्हणून त्यांनी दूर केलं लोकांना आणि मग त्यांनी अशा पद्धतीने आतमध्ये आला. खरं तर संत ज्या वेळेला निघून गेले ना, त्यावेळेला मनात एक विचार केला होता त्यानं. तो म्हणला, देवा जर तुझ्या भक्तीमध्ये त्यांनी अंतर पडत असेल, ही आई जर त्यांनी अडथळा निर्माण करत असेल, तर अशी आई त्यांनी मरण पावलेली किती चांगली. अशी आई मरावी असा विचार त्याच्या मनात त्यावेळेला आला होता. आणि तेच खरं झालं होतं. आईचा मृत्यू झाला होता. लोकांना बाजूला करून समोर आला. समोर आल्यानंतर पाहू लागला, आई रस्त्यात पडलेली आहे. घाग्याने तिच्या जवळ गेला. त्याला काय कळतो, 5-6 वर्षाच्या लेकराला मरण काय कळतं. आईच्या जवळ जाऊन तिला हलू लागला. आई, हे आई, अगं उठ ना, हे लोक सगळे तुझ्याकडे पाहतायत, अशी रस्त्यात काय झोपली, अगं उठ ना. आई काय जागी होत नाही. पुन्हा पुन्हा तिला हलवून जागा करतोय. आई, ए आई, अगं उठ ना, माझ्याशी काहीतरी बोल ना, माझ्याशी काहीतरी बोल ना. असं ज्या वेळेला म्हणू लागला त्यावेळेला आया बाया जवळ आल्या. डोक्यावरून त्याच्या हात फिरवला आणि बोलायला सुरुवात केली. बाळा, आता तुझी आई कधीच बोलणार नाही, आता ती परत कधीच बोलणार नाही. ती आता देवाघरी गेलेली आहे, तिचा मृत्यू झालेला आहे. असं ज्या वेळेला त्याला कळालं त्यावेळेला आकांत केला महाराज. आकांत आभाळ कोसळल्यासारखं वाटू लागलं. त्या आईच्या अंगावर धाड रांग टाकून त्यांनी हंबरडा पडून आई म्हणून मोठ्यानं त्यांनी अट्टहास करू लागला. माझी आई. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ती असते तोपर्यंत त्यांनी महाराज जीवाचा असा अट्टहास होत नाही. तिला सांभाळण्याकरिता, तिला प्रेम देण्याकरिता असा माणूस सरसावून येत नाही. ती ज्या वेळेला नसते ना, त्यावेळेला अंतकरण व्याकुळ होतं. पण ज्यांना आई आहे ना, ते फार भाग्यवान आहेत महाराज. त्यांच्यासारखे भाग्यवान जगात दुसरे कोणी नाही. ज्यांना आई नाही त्यांना आईची किंमत विचारा, आई काय असते. पण मला तुमच्या समोर आई रंगवून सांगायची नाही. बऱ्याच वेळेला कथा कीर्तनांमधून आई सांगितली जाते, जास्त रंगवून सांगितली जाते. मला ते रंगवण्याकरिता सांगायचं नाही, मला वस्तुस्थिती तुमच्या समोर सांगायची आहे की आई म्हणजे फार मोठी गोष्ट आहे महाराज. ज्याच्या जीवनात आई त्यांनी आहे, त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. ज्याची आई मरून गेली ना, त्याच्या जीवनातला प्रेमाचा समुद्र आटला महाराज. कोणी प्रेम करीत नाही हो. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. अरे काय लाभ नसतो. चौकशी करते, फार प्रेमानं विचारते. तिला तुमच्याकडून काय नको असतं महाराज. कशाचीच अपेक्षा करत नाही, फक्त तुमच्या 2 प्रेमाच्या शब्दांची अपेक्षा करते. फक्त तुम्ही प्रेमानं 2 शब्द तिच्या बरोबर बोलावं एवढंच तिला वाटतं. तुम्ही तिला धन द्यावं, मान द्यावा, सन्मान द्यावा. तुम्ही तिला चांगल्या चांगल्या साड्या आणून द्याव्यात, तिला चांगलं खायला आणून द्यावं, असं तिला कधी वाटत नाही. तिला फक्त असं वाटतं, माझ्या बाळानं त्यांनी माझ्यावर प्रेम करावं, मला 2 शब्दानं चौकशी करावी. कुठेही राहा, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहा, पण बाळा तू सुखी राहा असं म्हणणारी फक्त जगात एक आईच आहे महाराज. पण आई मरण पावली, पण व्याकुळ झालं बाळ, रडू लागलं, कासावीस त्यांनी होऊ लागलं. आयाबायांनी सांभाळलं, सावरलं आणि आता त्यांनी महाराज तिचा अंत्यविधी झाला.
आणि शेजारच्या सगळ्या बायका सांभाळू लागल्या, खायला प्यायला देऊ लागल्या. पण आई ती आईच असते ना. बाकीच्यांना आईची सर कशी येईल महाराज? किती चांगलं खाऊ घातलं, किती चांगलं एखादं त्यांनी बोलायला सुरुवात केली एखाद्या बाईनं, तरी पण आईची सर तिला येऊ शकत नाही. म्हणून त्यांनी महाराज सुरुवातीला चांगलं चुंगलं खायला आलं, पण नंतर शब्द येऊ लागले, रामदास एवढं रांजण भरून पाणी भर, मग तुला जेवायला देईन. मग आई आठवायला लागली पावला पावलाला की अरे माझी आई गरम नरम स्वयंपाक करत होती आणि माझ्या मागे त्यांनी ताट घेऊन फिरत होती, रामदास अरे जेवून घे, रामदास अरे जेवून घे. ती आई आठवू लागली. विचार केला आता गावात थांबायचं नाही, आता निघून गेलं पाहिजे. असे बरेच त्यांनी मुलं, बऱ्याच आई आम्हाला पाहायला मिळतात महाराज. एक आई अशी पाहिली होती की जी रडत होती, तिची बरगडी सुजली होती, दवाखान्यात आली होती. तिला विचारलं काय झालं? म्हणली काय नाही, पोरानं लात मारली म्हणून बरगडी सुजली, असं त्यांनी सांगत होती. मग मला राग आला, म्हणलं अरे तिचा मुलगा माझ्या परिचित होता, म्हणलं येऊ दे, चांगला त्याला तासून काढतो. असं म्हणल्यावर आई म्हणली, महाराज काही म्हणू नका त्याला, काही म्हणू नका, जाऊ द्या, लेकर चुकत असतात. अरे तिला लात मारल्यानंतर म्हणते आहे, असं कोणीच म्हणू शकत नाही. आई सोडून जगात दुसरं कोणीच असं बोलू शकत नाही. ही आईची माया आहे महाराज, आईचं अंतःकरण आहे. पण आई आईच असते. ती म्हातारी जरी झाली आणि ती काही जरी असली तरी पण त्यांनी भरभरून प्रेम तिला दिलं पाहिजे. म्हणून त्यांनी देवाजवळ विनंती करा की देवा, माझ्या जीवनामध्ये काही मला पुरुषार्थ नाही करता आला तरी माझ्या आईची सेवा मात्र माझ्याकडून सदैव करून घे. कारण त्यांनी कधी बुद्धीचा भेद होईल, कोण बुद्धी फिरवेल, कशा पद्धतीने त्यांनी माणसाचे विचार बदलतील सांगता येत नाही. म्हणून कशाने विचार बदलू नयेत आणि त्यांनी आईची सेवा घडावी, हे सगळ्यात महत्वाचं आहे. असो रामदासाची आई मरण पावलेली आहे, त्यानं घर सोडलं आणि तो त्यांनी निघून गेला. जंगलात त्यांनी भगवंताचं चिंतन करू लागला, ध्यान करू लागला. त्याला भगवंताचं दर्शन प्रत्यक्ष त्यांनी घडलेलं आहे. देव त्यांनी दिसला, देवाला पाहिलं, समाधान वाटलं. पण दुसऱ्या क्षणाला त्यांनी भगवान अंतर्धान झाला, गुप्त झाला. देव गुप्त झाल्यानंतर फार व्याकुळ झाला. देवा का सोडून गेलास, कुठे गेलास सांग. आईच्या वियोगानं जेवढं दुःख झालं होतं त्याच्यापेक्षा अनंत पटीनं दुःख भगवंताच्या वियोगानं झालं. अरे कसं माझं भाग्य आहे, मला संत भेटले, सोडून निघून गेले. माझी आई त्यांनी महाराज मरून गेली, आता देव भेटला, तो देवही निघून गेला, आता मी काय करू. मग आकाशवाणी झाली, भगवंतानं सांगितलं, बाळा या जन्मामध्ये तुला माझं दर्शन परत कधी होणार नाही, म्हणून तुझे शरीर पडेल आणि ब्रह्मदेवाचा मानस पुत्र होऊन तू त्यांनी प्रगट होशील. तुला नारद असं नाव प्राप्त होईल आणि मग मात्र त्यांनी तुला अखंड तू जेव्हा स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या समोर प्रगट होईल. असं त्यांनी त्या दासी पुत्राला रामदासाला वरदान प्राप्त झालं. आणि मग त्यांनी महाराज भगवत चिंतन करता करता त्याचं शरीर पडलं आणि त्याला नवीन त्यांनी कल्पामध्ये नवीन जन्म प्राप्त झाला आणि तो म्हणजे ब्रह्मदेवाचा मानस पुत्र नारदजी महाराज प्रगट झाले. हे स्वतःचं चरित्र नारदांनी स्वतः वर्णन करून सांगितलं. ते म्हणतात, अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कशाश्चन वेदवादी नाम. मी वेदवादी असणाऱ्या त्यांनी ब्राह्मणांच्या घरच्या दासीचा पुत्र त्यांनी होतो, पण संतांची कृपा झाली आणि देवाची कृपा झाली म्हणून मला त्यांनी महाराज नारद होता आलं आणि मी अखंड भगवंताचं चिंतन आज तुमच्या सर्वांच्या समोर करतो आहे आणि त्यांनी मला भगवंताचं दर्शन त्यांनी घडत आहे, असं नारदजी महाराज त्यांनी सांगतात व्यासदेवांना. व्यासांना उभारी आली. देवाच्या कृपेनं संतांच्या कृपेनं काय घडत नाही. म्हणून त्यांनी मी सुद्धा ग्रंथाची रचना करू शकतो, सांगा महाराज कोणत्या ग्रंथाची रचना करू. मग मात्र नारदांनी व्यासदेवांना उपदेश केला तो 4 श्लोकांच्या भागवताचा. त्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. चतुश्लोकी भागवत त्यांनी सांगितलं, अहमेवा समेवाग्रे नान्यद् सत्सत्परम पश्चादहम यदत्यच्च योवसिष्ये तसोस्म्यहम. पुढे आपण ते पाहणारच आहोत. मग 4 श्लोक त्यांनी उपदेश करून सांगितले. नारदजी महाराज निघून गेले. काम झाल्यावर नारदजी थांबत नसतात, त्यांना जावंच लागतं महाराज, कारण अजून पुढचे काम वाट पाहतात ना. पण भगवान अशा संत महापुरुषांना परत परत पाठवत असतो त्यांचं काम करण्याकरता. महत्वाचा विचार आहे महाराज. गाडीत प्रवास करताना पूर्वीच्या काळात त्यांनी, आता कसं रेकॉर्डिंग त्यांनी एखाद्या कार्ड मध्ये सेव्ह करून ठेवलं की बटन दाबलं की कार्ड मधलं रेकॉर्डिंग चालू होतं. पूर्वी तसं नव्हतं, कॅसेट असायच्या, त्या कॅसेट टाकाव्या लागायच्या. मग कॅसेट नंतर त्यांनी सीडी आल्या, डीव्हीडी आल्या, मग ते त्याच्यामध्ये सीडी टाकावी लागायची. त्या बऱ्याच सीडींचा गठ्ठा जरी असला तर एखादी सीडी अशी असायची की ज्याच्यात आवडीचं भजन, आवडीचं कीर्तन, आवडीची कथा त्यांनी असायची. मग बाकीच्यांना दूर करून एकच जास्त वेळा वाजवली जायची.
हे जसं आहे ना तसं भगवान सुद्धा त्यांनी एखाद्याला जास्त वेळा पाठवत असतो की जो भगवंताला आवडतो त्याचं कार्य करू शकतो. म्हणून आधी त्यांनी प्रल्हाद झाले होते, तेच पुढे जाऊन अंगद झाले, तेच पुढे जाऊन उद्धव झाले, तेच पुढे जाऊन त्यांनी महाराज नामदेव महाराजांच्या रूपानं प्रगट झाले, तेच तुकोबरायांच्या रूपानं प्रगट झाले. आणि आमच्या बाबांच्या सांगण्यानुसार त्यांनी मोठे बाबा सुद्धा तुकोबरायांचा अवतारच होते. ते पुन्हा तुकोबराय त्यांनी बाबांच्या रूपानं प्रगट झाले. हे भगवंतालाच प्रिय आहेत महाराज. भगवान त्यांना पुन्हा 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 पाठवतो आणि जगाच्या उद्धाराकरता पाठवतो. आज ते जर नसते तर या जंगलात आपण जमा कशा करता झालो असतो. आज त्यांच्या सामर्थ्यानं त्यांच्या प्रभावानं आपण इथपर्यंत त्यांनी आलेलो आहोत. हे करण्याकरिताच येतात. मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, भवता पश्रमी शिनले जे निवत्या. त्यांना शांती प्राप्त करून देण्याकरिता, त्यांना निवविण्याकरिता त्यांनी येत असतात. हे त्यांचं सामर्थ्य आहे. पण असे त्यांनी महाराज पुन्हा पुन्हा येतात. दासीपुत्र उपबरण गंधर्व होता, दासीपुत्र झाला, दासीपुत्राचा त्यांनी महाराज नाराज झाला. हे चक्र चालूच आहे, हे असंच चालू राहत असतं. असो म्हणून त्यांनी महाराज उपदेश केला, निघून गेले. निर्गते नारदे सुतम भगवान बादरायण. असं वर्णन त्याच्यात आहे. ब्रह्मनद्याम सरस्वत्याम आश्रम पश्चिमे तटे शम्य प्राशिती प्रोक्त ऋषिराम सत्रवर्धनम. त्या आश्रमाचं वर्णन करून सांगितलं. व्यासदेवाने त्यांनी विचार केला की आता आपण ग्रंथरचना करायची. 4 श्लोकांचा विस्तार केला आणि 18,000 श्लोकांचं श्रीमद भागवत तयार झालं. व्यास म्हणजे विस्तार हे आपण काल परवा ऐकलं. पण व्यास म्हणजे विस्तार. 4 श्लोकांचा विस्तार केला आणि 18,000 श्लोकांची संहिता तयार झाली श्रीमद भागवत. पहिला प्रश्न होता शौनकादिकांचा सुतजींना की व्यासदेवांनी कोणाच्या प्रेरणेनं भागवताची रचना केली. त्याचं उत्तर आहे नारदजी महाराजांच्या प्रेरणेनं व्यासदेवांनी भागवताची रचना केली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.